भावना जेव्हा आपण व्यक्त करत नाही तेव्हा त्या आपल्या मनातच राहतात. आणि आता तुम्ही म्हणालात तसं एखादंच मूल असेल तेव्हा त्याला त्या भावना व्यक्त करायला सुद्धा खूप अवघड जातं की कोणाशी शेअर करणार. मग त्यांनी नेमका कशा व्यक्त करायच्या त्या भावना? स्टार्ट रायटिंग लेटर्स टू युअर पेरेंट्स. तुम्ही तुमची आईला आणि तुमचा जे वडील आहे त्यांना लेटर लिहा. आणि मला 100% गॅरंटी आहे तुमचा लेटर वाचून त्या खूप इमोशनल होऊन जाणार. शेवटी जे पण आई वडील आहेत त्या मुलांसाठीच करतात, फॉर देअर फ्युचर. मी किती पाहिलेलं आहे की आम्ही ह्या लोकांसाठीच करतात, बरोबर, ह्या लोकांसाठीच करतात, पण फॉर देअर फ्युचर यू आर इग्नोरिंग देअर प्रेझेंट. हा कसा फ्युचर प्लॅनिंग? तुम्ही भविष्याच्या दिग्दर्शन करतात, पण तो करताना तुम्ही वर्तमान जो आहे तो बिघडवतात. सो इट इज नॉट प्रॉपर.